हॅलो गाईज, मी आहे किरण. तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर आज मी महाराष्ट्रीयन लूक करते आहे आणि महाराष्ट्रीयन लूक करण्यासाठी मी आधी सगळ्यात आधी स्किन जी आहे ना ती प्रेप करून घेतलेली आहे. प्रेप करून झाल्याच्या नंतर क्रायलॉन पॅलेटमधला एक जो डार्क कन्सिलर शेड आहे ना तो मी घेतलेला आहे आणि जिथे जिथे चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे तिथे तिथे मी लावते आहे. आणि फिंगरच्या सहाय्याने हलक्या हाताने आपल्याला स्किनमध्ये ते मर्ज करायचं आहे. हलक्या हातानेच करायचं, जास्त प्रेशरने नाही द्यायचं, त्याच्यामुळे जो बेस आहे ना तो हटेल. आणि हे झाल्याच्या नंतर मी त्याच्यावरती लूज पावडर जे आहे, माझ्याकडे लॉरा मर्सीचं लूज पावडर आहे, तर ती मी त्याच्यावरती लावते आहे. जिथं आपण कन्सिलर लावलेलं आहे तिथं तिथं तो पावडर लावायचा. त्याच्यामुळे जो आपण कन्सिलर लावलेला आहे तो लॉक होऊन जाणार आणि याच्यावरती आपल्याला फक्त सेटिंग स्प्रे मारायचं आहे. त्याच्यामध्ये हा जो बेस आहे ना तो लॉक होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मी आय बेस रेडी केलेला आहे. एक सिम्पलचा आय लूक मी करते आहे. महाराष्ट्रीयन लूकमध्ये जेवढा सिम्पल आय लूक असेल तेवढाच छान दिसतो. त्याच्यामुळे मी एक सिम्पलचा पिंक कलरचा आय लूक करते आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतोय. फक्त मधात मी आता शिमर घालते आहे. शिमर घालून झाल्याच्या नंतर डोळ्याची जी आतली लेयर आहे त्याच्यावरती मी काजळ लावून घेते आहे. याच्यामुळे जो डोळ्याचा लूक आहे ना तो एकदम उठून दिसतो. आणि मी लायनर जे आहे ना ते ऑफ कॅमेरा लावलेलं आहे. आणि आता आपण फाउंडेशन लावूया. फाउंडेशन हा मी मेबलिनचा 330 हा जो शेड आहे डस्की स्किनसाठी तो खूप छान आहे, तो मी लावलेला आहे. आणि ब्लेंडरच्या सहाय्याने मी तो ब्लेंड करते आहे. तुम्ही लवकर ब्लेंड करा, म्हणजे थोडंसं लावलं तर ब्लेंड चालू करा, कारण की हा वॉटर बेस आहे, म्हणजे एकदम पातळ फाउंडेशन आहे, त्याच्यामुळे हा लवकर ड्राय होतो. आणि आता मी आज कॉन्टोर जे आहे ना ते वेगळ्या पद्धतीने करते. जसं माझ्या फेसचं स्ट्रक्चर आहे त्या अकॉर्डिंग मी कॉन्टोर करते. आणि फाउंडेशन ब्रशने जो आहे ना तो मी ते हलक्या हलक्या हाताने मर्ज करते. त्यानंतर HD कन्सिलरने मी हायलाईट करते आहे फेस. त्यानंतर क्रीम ब्लश लावल्याच्या नंतर मी पावडरने जिथे जिथे मी हायलाईट केलेले तिथे तिथे पावडरने मी सेट करते. पावडरने सेट झाल्याच्या नंतर आपण काजळ लावून घेऊया. काजळ मी ब्राऊन शॅडोने हलका हाताने मी ते मर्ज केलेले. त्यानंतर हा माझा फायनल लूक आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.